सुप्रभात, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली, कारण आज या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडणार आहे अशी माहिती कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. आजच्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीबद्दल आणि ही स्थगिती उठवण्याबद्दलच्या पर्यायांवर चर्चा होणार असल्याचं कळते. आणि संध्याकाळी 6:30 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री या सरकारी अतिथीगृहामध्ये ही बैठक होईल अशी माहिती कळते. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आणि याबद्दलचा उद्रेक देखील राज्यात विविध मराठा संघटनांकडून व्यक्त होतोय. त्याच्यामुळे यापुढे राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असेल आणि याच्या पुढची रणनीती नेमकी कशी असावी याबद्दल चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आल्याचं कळतंय, काय अधिक माहिती मिळतेय? कारण कालपर्यंत आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस मुंबईत येण्याची ते वाट बघत होते, त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचलाय का आणि यावर भाजपची काही प्रतिक्रिया किंवा आणखीन काही सविस्तर माहिती मिळतेय का? रेणुका, रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयातून काही प्रमुख वरिष्ठ मंत्र्यांना या संदर्भात निरोप दिल्याची माहिती समोर येत आहे. आज संध्याकाळी 6च्या आसपास सह्याद्री अतिथीगृह येथे सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक असेल, ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षावरून मंत्री उपसमितीचे जे प्रमुख अशोक चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अजित पवार, स्वतः मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते हे देखील असतील असं सांगण्यात आलेलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांना देखील तशा स्वरूपाचे निरोप दिले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून मराठा आरक्षणाच्या संदर्भातली पुढची भूमिका कशा स्वरूपात कोर्टात सादर करायची सरकारच्या वतीने. सागर, म्हणजे विरोधी पक्षांना हा निरोप देण्यात आलेला आहे. आज होणारी बैठक आहे, त्यांना आमंत्रण देण्यात आलंय या बैठकीचं? अर्थात, कारण की यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे की विरोधी पक्ष नेत्यांबरोबर चर्चा करूनच यापुढे आता सरकार भूमिका मांडेल, कारण की या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची भाषा परत कालांतराने सरकारच्या विरोधात किंवा विनाकारण कोणताही गैरसमज व्हावा अशा स्वरूपातली नसावी यासाठी. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 11वीची जी परीक्षा आता ऑनलाईन थांबवण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर, त्या संदर्भात सुद्धा काय भूमिका घ्यायची याची चर्चा या बैठकीत होईल. विरोधी पक्षांबरोबर चर्चा करूनच पुढचे पावलं उचलले जातील असं स्पष्टीकरण सरकारच्या वतीने यापूर्वी देण्यात आलेलं आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल संध्याकाळी अशी माहिती कळते.